उतरण्याचं कार्य. कारण उद्याच्या 28 तारखेला संध्याकाळी सायंकाळी 9 ते आणि दुसऱ्या दिवशी 29 तारखेपर्यंत 12 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. किती? संध्याकाळी 9, थोडक्यात 9 ते 10 समजा. संध्याकाळी 10 वाजता कार्यक्रम म्हणजे 10 10:30च्या दरम्यान त्या तो कार्यक्रम सायंकाळी. कारण 28 तारखेला सायंकाळी तो कार्यक्रम चालू होईल. दुसऱ्या दिवशी 29 तारखेला ठीक 12 पर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे. कितीपर्यंत? 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत म्हणजे विचार करा, 12 ते 12 घंट्यामध्ये मामाचं मेंढ्याचं लक्ष्मीचं वज उतरण्याचा कार्यक्रम पूर्ण होतो. मग कसा होतो हा विचार तुम्हाला येत असेल, एवढं कसं होईल बो, हे काय कमी आहे का, हे आपल्याला वाटतं. पण बाळूमामाच्या मेंढीवर प्रेम करणारा वर्ग लय मोठा आहे. आम्ही बाळूमामाला ओळखू शकला ना हो. तुम्हा आम्हाला बाळूमामा कळणं कठीण आहे अजून सुद्धा. अहो देवानं, साक्षात देवानं स्वतः त्या मेंढीचं महत्व जाणून त्या मेंढीला आपल्या जवळ घेण्याचं काम केलं. पण तुम्हा आम्हाला त्या मेंढीचं महत्व अजून कळालं नाही. कळालंच नाही मेंढीचं महत्व आपल्याला. त्या मेंढीचं महत्व ज्या माणसाला कळालं त्यानं तिला सोडलंच नाही. आणि ज्याला कळालं नाही का नाही त्यानं तिच्यापर्यंत गेलं बी नाही. तर एक ध्यानात ठेवा, काल त्या ठिकाणी त्या युट्यूबच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून ते आपल्याला त्या ठिकाणी मेंढीचं महत्व कळालं बघा. त्या बिचाऱ्यानं त्या ठिकाणी दिवस रात्र त्या मेंढ्यामध्ये राबलं. तेव्हा तो प्रगती पदावर आला. तो फुकट आला का? हे आपल्या डोक्यात वेड आहे की मेंढ्या राखल्यानं कुठं देव पावतो का, मेंढ्या राखल्यानं कुठं शिक्षण होतंय का? कसं झालं मग त्याला? झालं कसं? उगाच गेला का तो प्रगती पदावर? जाय नाही पाहिजे ना. तू का गेला? ज्याच्या घरी मेंढी आहे ना त्याच्या घरी लक्ष्मी आहे. आणि ज्याच्या घरी मेंढी आहे त्याच्या घरी लक्ष्मी आहे का? बघा बरं. त्या मेंढीचं महत्व ओळखायला शिकलं पाहिजे. आज हा बाळूमामा 35,000 मेंढ्याचा मालक म्हणून ओळखला जातो. किती? 35,000 मेंढ्याचा मालक आहे बाबा. एक दोन मेंढ्याचा मालक नाही, 35,000 मेंढ्याचा मालक हा मामा आहे. जगात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते बाळूमामा. एक लक्षात ठेवा, जगात श्रीमंत देवस्थान हा बाळूमामा म्हणून ओळखलं जातं. ते बी पैशानं श्रीमंत नाही हो हा मामा, मनानं लय मोठा श्रीमंत आहे. काय? हा मामा पैशानं श्रीमंत नाही पण मनानं लय श्रीमंत आहे तो. म्हणून त्याच्यासाठी पैशानं माणूस किती श्रीमंत झाला तर तो श्रीमंत होतोय का हो? पैशानं माणूस श्रीमंत होतोय का? माणूस मनानं श्रीमंत पाहिजे. जो माणूस मनानं श्रीमंत आहे तो खरा श्रीमंत आहे. म्हणून हा मामा मनानं श्रीमंत आहे. म्हणून ह्या जगामध्ये आपलं दैवत म्हणून, ह्या जगामध्ये आपली प्रसिद्धी आपल्या माध्यमातून, आपल्या मेंढीच्या माध्यमातून गोर गरीब आळलेल्या नळलेल्यांना, सुखी दुःखी ना खरोखर त्यांचं उद्धार करण्याचं काम मामा करायला लागलेलं आहे. दररोज नित्यनेमानं न चुकतो एखादी वेळेस तुम्ही आम्ही आपल्या गावामधल्या मारुती मंदिराला फुल कधी होणार नाही ध्यानात ठेवा. एखादे दिवस मारुती राहायला फुल व्हायचं आपलं राहील. पण ह्या मामाची आरती चुकणार नाही, मामाच्या दरबारातला प्रसाद चुकणार नाही का, मामाच्या आणि दरबारातल्या ह्या मुख्य प्राण्याचं कार्य थांबणार नाही. त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो, त्या मामाची सेवा तुम्ही आम्ही करतो, हे आपलं भाग्य समजा. नमस्कार, बोला की. मी लिस्ट दिले की त्या ठिकाणी साताबा पाटला. हा दिले.
तर मंडळी, तो म्हणजे फोन कस काय कारभारी फोन उचलत नाही, फोन कस काय उचलते माईकवर असल्यास. कारण देवस्थानचा फोन असल्याच्या नंतर काही कारणानिमित्त फोन असतो. कारण आता तुम्ही म्हणता फोन कशाचा होता, कस काय होता, त्याचा विचार येतो तुम्हाला. माणसाचे विचार कुठं थांबते का? एका गोष्टीवर अनेक विचार निर्मिती होतात. कारण येणारा जो पावसाळा आहे का नाही, पावसाळ्याला टाइम किती अजून? 1 महिना, 1.5 महिना टाइम आहे आपल्याला पेरणीला चालू व्हायला. पण 1 महिना अजून पावसाळा सुरुवात व्हायला वेळ आहे. 1 महिन्यानं अगोदर मामाच्या पालखीमध्ये कुठं काय कमी आहे, कुठं काय पाहिजे, काय अडचणी येतात, ह्या सगळ्यात पूर्ण पावसाळ्याच्या अगोदर किती ताडपत्रे लागतात, काय येणाऱ्या सेवेकऱ्याला खोळा किती म्हणजे कापड किती लागतात, ह्या सगळ्या गोष्टीची लिखाणपट्टी पूर्ण घेतल्या जात असते. आणि 18 पालखी सोहळा 19 पालखी सोहळ्याला बरोबर त्या ठिकाणी आषाढी एकादशीच्या अगोदर पूर्ण साहित्य जागेपर्यंत पोहोचल्या जातं. कारण हे देवस्थान आहे मामा. कारण हे बाळूमामाचं देवस्थान म्हणजे मामाच्या मेंढ्या हे मामानं मोकळ्यावर सोडल्या, म्हणजे ह्याच्या पाठीमागे त्याने तो काही त्याच्यावर नियंत्रण नाही असं नाही, नियंत्रण परिपूर्ण आहे. मामाची पालखी कुठं आहे, कोण्या ठिकाणी आहे, काय करायला लागले, काय चाललंय, हे सर्व काही मामाच्या पालखीच्या माध्यमातून. तुम्ही आज इथं बसला ना समोर, तेव्हा त्या कॅमेऱ्यामधून तिथं बघते ते ना, तुम्ही बसलावी तो बघता तिथं देण. कारण त्याच्यासाठी आजही हे परिपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारं ठिकाण म्हणजे आज बाळूमामा देवस्थान म्हणून ओळखलं जातं. एक लक्षात ठेवा. मामानं काय सांगितलं होतं कालच्या भाकणुकीमध्ये? सुट्टीन अतिरेकी लोक सुटतील, होईन होईन गोळी बार होईल, वादविवाद वाढत जाईल, पाकिस्तानचा आणि भारताच्या छुपे युद्ध चालू होईल, पाकिस्तानावर 3 देशाचा पूर्ण 3 देश मिळून भारतावर हल्ला करतील. येडा आहे तो सांगणारा. अहो मामा सांगन ना ते हे जगामध्ये घडलं पाहिजे, तो म्हणजे मामा निस्ता सांगत नाही. होण्याच्या अगोदर मामा सांगायला लागलेला, होण्याच्या अगोदर तुमच्या देशामध्ये काय होणार आहे, जगामध्ये काय होणार आहे, हे होण्याच्या अगोदर सांगायला लागलेलं आहे. दर वर्षा पाप मोजणी एकादशीच्या दिवशी हा श्री सद्गुरु संत बाळूमामा वाघापूरचा डोणे महाराज त्यांच्या माध्यमातून जगाच्या समोर आपले शब्द ठेवण्याचा प्रयत्न करतोय मामा. वाघापूरचा डोणे महाराज म्हणून नाही, वाघापूरच्या घराण्याला मामानं शब्द दिलेला आहे. वाघापूरचा माळी तो माझी भाकणूक सांगेल म्हणून त्या वाघापूरच्या माळ्याला मामानं आशीर्वाद दिलेला सांगितलेला आहे. ज्या दिवशी पाप मोचणी एकादश असेल त्या दिवशी जे जे तू बोलशील ना ते शब्द माझे असतील. ते किती बरोबर सब रात्री बरोबर त्या टायमाला 12च्या पुढून आणि बरोबर 5 वाजेपर्यंत तुझ्या मुखातून जे जे शब्द निघतील ते शब्द माझे असतील. 5च्या नंतर तुझ्या मुखातून जे जे वर्षभर शब्द निघतील ते तुझे असतील, माझे नाही. ते माझे नाही, तुझे येत. फक्त 12च्या नंतर 5 वाजेपर्यंत तुझ्या मुखातून जे जे शब्द निघेन तो शब्द माझा आहे. आणि तो शब्द खरा झाल्याशिवाय राहणार नाही, आणि सत्य ती उतरल्याशिवाय राहणार नाही. जगाचा जगन्नाथ येऊन स्वतः तो शब्द खरा करेल म्हणून सांगितलेला आहे. म्हणून मामाचा आजही तो मामाच्या मुखातून निघालेला शब्द आजही या जगामध्ये खरा होत चाललेला आहे. म्हणून त्याच्यासाठी कारण मामानं सांगितलेलं आहे, विठ्ठल बिरुदेवाची आठवणी भाकणूक, हलसिद्धनाथाची भाकणूक आणि बाळूमामाची भाकणूक, ह्या तिन्ही भाकणूक एक असते म्हणून सांगितलेलं आहे. काय? तिन्ही भाकणूक एक असतील म्हणून सांगितलेलं आहे. कारण त्यासाठी तो मामा, त्या मामाची संगत आपण करतोय हे आपलं भाग्य समजा. कारण त्याच्यासाठी आम्ही आज आमुष्याच्या निमित्तानं मामाच्या दरबारात आलो, त्या मामाच्या सेवेमध्ये आम्ही आलो, त्या मामाच्या संगतीत आम्ही आलो. अरे बाबा,
ज्या मामाच्या लक्ष्मीचा भार उतरण्याचा कार्यक्रम, कारण एवढ्या वेळात करण्याची आणि वर्ग एवढा बाळूमामावर प्रेम करणार, जे परभणी जिल्हा आहे इथं जवळपास, तुमच्या इथं परभणी जिल्हा म्हणून आहे, परभणी हिंगोली ह्या दोन जिल्ह्यातले मेंढके मामाच्या मेंढ्या कुठेही असू द्या, कुठेही त्याला फक्त वार्ता भेटू द्या, बाळूमामाच्या मेंढ्याची कात्रण आहे, मामाच्या लक्ष्मीचं वज्ज उतरण्याचं कार्य आहे. सो खर्चानं मंडळी त्याने कुठपर्यंत येतात मामाच्या मेंढीचा भार उतरण्याचा. आपल्या नांदेड जिल्ह्याच्या अगोदर, हिंगोली जिल्ह्याच्या अगोदर, लातूर जिल्ह्याच्या अगोदर, कारण त्या परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मामाच्या मेंढीचा सहवास जास्त झालेला आहे. म्हणून परभणी जिल्ह्यामधल्या कुठलाही समाजाचा माणूस असेल तर मामाच्या बकऱ्यांकडे बघत असताना समाजाच्या माध्यमातून बघत नाही, तो मामाच्या माध्यमातून बघतो. म्हणून त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यामधला प्रत्येक माणूस, प्रत्येक समाज बाळूमामावर, मेंढीवर आणि मामावर प्रेम करतो. मामाच्या मेंढीचा मुक्काम पावसाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये, कारण मामाच्या 2-2, 3-3 पालखे वेळ आणि प्रसंगानुसार त्या गोदावरी काठीनं राहतात, एक लक्षात ठेवा. कारण ते सडे जीवापार त्या ठिकाणी मामाच्या लक्ष्मीवर प्रेम करणारा वर्ग त्या परभणी आडवी नगरीमध्ये आहे. हिंगोली आणि परभणी त्या भागातल्या लोकांना बाळूमामा भरपूर अंतरावर आहे, पण मामाचं महत्व त्यांना जाणून आहे. मामाच्या मेंढ्या बाबतीत चांगल्या पद्धतीने चांगला विचार ठेवून कार्य करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हा मला आज फक्त याच्या पाठीमागे एकदा मामाची पालखी आली आणि यंदा एक मामा. दर वर्षा परभणी जिल्ह्यामध्ये पालखी असतात, दर वर्षाने तिने म्हणा एक ना एक पालखी मामाची परभणी जिल्ह्यात असते. का काय एवढं परभणी जिल्ह्यामध्येच मामाची बकरी फिरतात का? त्याचं कारण म्हणजे नाही, कारण त्या मेंढीला सरण पाणी त्या सगळ्या गोष्टीत मुबलक भेटतात. म्हणून त्याच्यासाठी मामाची लक्ष्मी परभणी जिल्ह्यामध्ये कोणती ना कोणती मामाची पालखी ही राहतेच. म्हणून त्याच्यासाठी योगायोगानं आपल्याही भागात मामाची पालखी जास्तीत जास्त जेवढी आपल्या परिसरात फिरेल ना, तेवढी ही आपली भूमाता पवित्र होणार आहे, तेवढी आपली विडापिडा दूर होणार आहे. परभणी आणि नांदेडची बॉर्डर किती आहे विचार जर केलं तर, नांदेडला आडीने हातरे बसतात पण परभणीला बसत नाहीत. काय कारण असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जनाबाईचं जिथं वास्तव्य आहे ना परभणीमध्ये, त्या परभणीमध्ये जनाबाईचं वास्तव्य आहे. जनाबाईचं आणि बाळूमामाचं नातं फार वेगळं आहे. समजून कस काय? परभणी जिल्ह्यामध्ये चारा पाणी मुबलक आहे, त्याच्यासाठीच मामा थांबत नाही त्या परभणी जिल्ह्यामध्ये. कारण त्या जिल्ह्यामध्ये मंडळी जनाबाईचं वास्तव्य, जनाबाईचं गुणगान आपण गातो ना, त्या जनाबाईचं आणि बाळूमामाचं फारसं नातं मोठं आहे. जनाबाई प्रति पांडुरंगाला आणि कोण्या शब्दानं आवाज देत होती हे आपल्यालाही माहिती. पांडुरंगाला आणि बोलवत होती, पण कोण्या शब्दानं? पांडुरंग म्हणून बोलत होती का? पांडुरंग म्हणून कधी बोलत नव्हती जनाबाई. पण जनाबाई कोण्या शब्दानं बोलवत होती पांडुरंगाला हे आपल्याला माहिती आहे, सांगण्याची मला गरज नाही. ती जनाबाई स्वतः रूप पालटून मामाच्या पायावर पाणी घालते आणि मामाला विचारते, बाबा अरे द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण माझ्याकडे यायचा, गोपाळांना घेऊन माझ्याकडे यायचा, आणि आता तू आलास. विचार करा बरं, बाळूमामा कोण असते? साक्षात जनाबाई मामाच्या चरणावर पाणी घालून नमस्कार करते, जी जनाबाई प्रति पांडुरंगाच्या चरणावर कधीच आपलं मस्तक टेकवलं नाही. जनाबाईनं कधीच पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवलं नाही, आणि ती जनाबाई बाळूमामाच्या चरणावर मस्तक टेकवती म्हणजे बाळूमामा कोण याचा आपण अभ्यास केला पाहिजे की बाळूमामा हा कोण आहे. दिसायला जरी मानवी कुळात जरी जन्म घेतला असेल, जन्मे धनगर कुळी तरी ते शेषाचे अवतार आहे. जन्म जरी धनगर कुळात घेतलेला असेल तरी तो शेषाचा अवतार आहे तो. कारण जरी मानवी कुळात त्या भगवंताने जन्म घेतला असेल, दिसायला मानवी स्वरूपात आहे, पण साक्षात जटाधारी स्वरूप असणारा तो मुजनी मामा आहे. त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो. पांडुरंग पांडुरंग तुम्ही आम्ही म्हणतो.
तर आपल्याला पांडुरंग आणि महादेव वेगळा वाटतो. पांडुरंग आपल्याला महादेवापेक्षा पांडुरंग मोठा वाटतो, पण पांडुरंगाच्या डोक्यावर आपल्या काय घेऊन बसला याचा आपण अभ्यास करतो का? पांडुरंग आपल्या डोक्यावर काय घेऊन बसलाय? उभा टाकलाय का? उभा टाकलाय का पांडुरंग? पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे का? हा नसायला नाही पाहिजे ना. पांडुरंग मोठा आहे, पांडुरंगाच्या डोक्यात महादेवाला महादेवाची गरज आहे का? मग आता तुम्ही असं काही जे शिव 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 महादेव मोठा म्हणते की नाही, त्याला अर्थ कळायला पाहिजे. तुम्ही महादेव मोठा आहे ना, मग पांडुरंगाची पहिली वारी सुरुवात काय केली? पांडुरंगाची सगळ्यात प्रथम वारकरी, पांडुरंगाचा खरा वारकरी आणि पहिला वारकरी कोण आहे? महादेव. महादेव काय रे मला सांगा, महादेव मोठा आहे, पण पांडुरंगाची वारी का म्हणून केली आणि महादेवानं? हेच आपल्याला कळालं नाही. हे आपल्यातच भांडण चालू आहे. पांडुरंग मोठा, महादेव मोठा, आता ते दोघ जण समाधान आहे, तर तुमचे भांडण का उगत फुकट? ते एकूण एकाला सन्मान द्यायला लागले, त्यानं त्याचं महत्व वाढवायला लागलाय, त्यानं त्याचं महत्व वाढवायला लागलाय. महादेव म्हणायला लागला पांडुरंग मोठा आहे, पांडुरंग म्हणायला लागला महादेव मोठा आहे, त्याच्या त्यालाच ते म्हणायला लागते एकूण एकाला. मग तुम्ही आणि कशाला म्हणाला फुकट? बेजार होत उग. पांडुरंग मोठा, त्यानं म्हणाले महादेव मोठा. अरे बाबा, पांडुरंगही मोठा आहे आणि महादेवही मोठा आहे, बरोबर आहे, पण वर वर दाखवण्यासाठी, जगाला दाखवण्यासाठी स्वरूप दोन आहेत, पण देव एकच आहे. हे कळणार कधी? महादेव बी पांडुरंगच आहे आणि पांडुरंग ही महादेवच आहे, पण हे कळालं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत देव कळणं कठीण आहे. उगा देव 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 उगा जायचं, हा हे देव आहे, ते देव आहे. देव आहे रे बाबा. आज मला सांगा, महादेवाचं स्वरूप मामा सांगतात आणि पांडुरंग स्वतः रूप पालटून मामाला नमस्कार करतात. मामा हा जटाधारीच्या शिवशंकराचं स्वरूप मामा साक्षात दाखवतात जगाला. कधी मामा शेष नागाचं स्वरूप दाखवतात. मामा आता मामा जे आहे ना, मामाचा अवतार आहे. या अवतारामध्ये महादेव बी मामाकडे झालाय, पांडुरंग बी मामाकडे झालाय, विष्णू बी मामाकडे झालाय, तिरुपती बालाजी सुद्धा मामाकडे झालेला आहे. मग मामानं काय झालेलं आहे? अरे 33 कोटी देवाचं स्वरूप असणारा तो म्हणजे मी, 33 कोटी देवाचं स्वरूप असणारा मी. या जगामध्ये 33 कोटी देवाचा अवतार स्वरूप ह्या जगामध्ये उंदराच्या बिळात जाईल आणि ह्या जगामध्ये फक्त बाळूमामाचा घंटा ह्या जगात वाजत राहील. आता देव कुठं आहे? सगळीकडे सगळे अवतार घेऊन बघितले ना, आता कुठे येऊन बसलाय? मेंढ्यामध्ये येऊन बसलाय. कुठे येऊन बसलाय? मेंढ्यामध्ये. का मेंढ्यामध्ये येऊन बसलाय? सगळं करून बघितलं, सगळं बघितलं तर इथं बघायला लागलाय तू. इथं कसं होतंय बघा म्हणून आता मेंढीच्या माध्यमातून तुमच्या दारापर्यंत यायला लागलाय की देव कसा असतो, देवाचं कार्य काय असतं, देव काय करतोय हे जाणून देण्यासाठी आणि गोर गरिबांचा उद्धार करण्यासाठी आज मामा मेंढीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या दारापर्यंत आलाय. कारण मामानं सांगितलेलं, अरे माझ्या मेंढीच्या पाठी, माझ्या सोळ्याच्या पाठीमाग मर्याईचा गाडा आहे. मर्याईचा गाडा. गाडा कोणाचा? मर्याई कळते का? मर्याई महिला मंडळ. तुम्हाला मर्याई कळते ना? सवासने वाढता का ना तुम्ही? मर्याई म्हणजे कळते का? मरे माय कळते ना आता? कारण तिला मामा म्हणतात मर्याई. मामा काय म्हणतात तिला? मर्याई. तर मामा काय सांगतात? माझ्या सोळ्याच्या पाठीमाग मर्याईचा गाडा येईल. माझ्या पाठीमाग, माझ्या सोळ्याच्या पाठीमाग मर्याईचा गाडा झोपलेला आहे. ज्या ज्या दिशेनं मी जाईन त्या त्या दिशेनं मर्याईचा गाडा माझ्या पाठीमाग असेल. पण आता गाडा कोणाचा आहे? मरेमाईचा आहे. मालकीन कोण पाहिजे आता? मरेमाईच पाहिजे ना त्या गाड्याची. पण मरेमाईला सुद्धा मालकीन होऊ दिलं नाही मामानं. मामा काय म्हणतात बघा, ए माझ्या सोळ्याच्या पाठीमाग मर्याईचा गाडा आहे, त्या गाड्याचा ड्रायव्हर मी आहे. कोण? ड्रायव्हर मी आहे. ड्रायव्हर. त्या मर्याईच्या गाड्याचा ड्रायव्हर मालक मी आहे. कोणाला घ्यायचं, कोणाला सोडायचं
आणि कोणाला कोणावर कृपा करायची मी ठरवत असतो, जग ठरवित नाही किंवा मर्यादा सुद्धा ठरवित नाही. तिला फक्त गाडा झुकून बस म्हणून सांगितलेलं आहे. त्या गाड्यावर बसणारा मी आहे म्हणून सांगतोय मामा. गाडा कोणाचा? मरे माईचा. पण त्या गाड्याचा मालक कोण व्हायलाय? हा बाबा. तुम्हाला हा बाबा म्हणजे काय उगा दिसायला मानवी कुळात जन्म घेतला म्हणजे काय लय तुम्हाला मला वाटतं का? मामा हा साक्षात भगवंताचा अंश असणारा, तो ह्या जगामध्ये प्रगट असणारा आणि जगाचा उद्धार करणारा, विनाश करणारा, सांभाळ करणारा, दुसरा विसरा कोणी नाही. ह्या जगामध्ये मीच आहे असं सरळ सांगतो मी. मला सांगा, एक ध्यानात ठेवा, माणूस काय म्हणतोय? अरे यानं लय मी करायला लागले, यानं मोठं झालं बघा, याला गर्व आलाय म्हणते का नाही? पण हे मामा का अरे मीच आहे की. मी उगाच फुकट म्हणते का? मी फुकट मामाच्या मुखातून शब्द निघतोय का? त्याच्या सामर्थ्य आहे म्हणून मी निघतो बाहेर. फुकट मी निघत नाही. कारण मी हा शब्द मामा सांगतात, अरे या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणी ह्या जगामध्ये भेटणार नाही असा मामा सांगतो. आणि त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो. त्याच्यासाठी उद्याच्या 28 तारखेला सायंकाळी आपल्या परिसरातले जिथं जिथं कातरकरी मंडळ असते त्या कातरकरी मंडळाला सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा मामाच्या वक्त्यांची सेवा बाहेर उतरण्याचा कार्यक्रम भेटावं. मामाची पालखी किती आपलं कसं आहे माहिती आहे का? आता इकडच्या आम्ही पट्ट्यात बघाला, आम्ही त्या पट्ट्यात तुमच्या गावात मामाची पालखी तेवढंच मामा. इथून मामा गेला की संपला. मामाशी काही घेणं नाही देणं नाही. हे जोपर्यंत तुम्ही काढणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होणार नाही. कारण ह्या मामासाठी येड व्हावं लागते. जोपर्यंत तुम्ही वेड होत नव ना तोपर्यंत मामा तुमच्या आमच्यावर कृपा करत नाही. माणसासाठी येडे होतात का नाही लोक? माणसासाठी येडे झालेले बघता कोणा तुम्ही? महिला मंडळ, पुरुष मंडळ, माणसासाठी येडे होतात का नाही लोक? होतात का नाही? माणसासाठी येडं झालेलं बरं का देवासाठी येडं झालेलं बरं? कोणतं बरं? पुरुष मंडळ माणसासाठी येडं झालेलं बरं का देवासाठी येडं बरं? येडं झालेलं बरं. बरोबर आहे. माणसासाठी येडे, आज आपण माणसासाठी येडे झालं, एक दिवशी लाताच भेटणार आहेत आपल्याला. किती बी येडे होऊन फिरला काय तर एक दिवस आपल्याला लाताच भेटणार आहेत, आपल्याला सन्मान भेटणार नाही. मग मला सांगा, माणसासाठी येडं होण्यापेक्षा देवासाठी येडं व्हायला शिका. मग तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज ते कशासाठी म्हणत होते? मी येडा झालो रे, पण कोणासाठी? माणसासाठी म्हणले का? कोणासाठी म्हणले? मी देवासाठी येडा झालो देवा, मी देवासाठी वेडा झालो देवा मी. कारण त्याच्यासाठी, अरे माणसासाठी वेडा होण्यापेक्षा या मामाच्या मेंढ्यासाठी आणि मामासाठी वेडा व्हा. जोपर्यंत तुम्ही आम्ही देव आणि संत आणि देवाच्या मुख्य प्राण्यासाठी वेडा म्हणून राहत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार सुद्धा होत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला मामाच्या दरबारात येत असताना जात पात धर्म हे बाजूला ठेवलं पाहिजे, राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, वादविवाद बाजूला ठेवला पाहिजे आणि परमात्मा हा एका विचाराने केला पाहिजे तर तो परमात्मा आहे. कारण परमात्मा करत असताना नीतिमतेने केलं पाहिजे, विचारानं केला पाहिजे, भावनिकतेने केला पाहिजे, भक्ती कार्यानं केला पाहिजे, तर तो कार्य आहे. कारण मामा काय सांगतोय? उच्च नीच भेदभाव विसरा, मानवाची एकच पंगत करा, सत्यम शिवम सुंदर झेंडा एकच उभा करा. मामा काय सांगतो? उच्च नीच भेदभाव विसरा, मानवाची एकच पंगत करा, सत्यम शिवम सुंदर झेंडा एक उभा करा. आणि अनेक झेंड्यापेक्षा एकच झेंडा उभा करा. हा मामा सांगत चाललेला आहे. आज बाळू मामा तुमच्या गावात आला, बरोबर आहे. 2 रुपये तुम्हाला खर्च लागतोय, हे तुम्हाला वाटायला लागलंय. आणि ते खर्च चांगल्या कामाला तुम्ही खर्च करायला लागला का वाईट कामाला करायला लागला? इथं काय बकरं कापून, खरोखर कापून दारू, कोंबडे, जे बकरं कापायचं, मांसाहाराचं जेवण करायचं, त्याला दारू, अनेक गोष्टी आणून द्यायचं, ते बरं
का हे बरं? सांगा बरं, महिला मंडळ पुरुष मंडळ. बकऱ्याचा कार्यक्रम बरा का हे कार्यक्रम बरा? इथं पुण्य वाढन का तिथं पुण्य वाढन? महिला मंडळ पुरुष मंडळ कोण कुठं वाढन पुण्य? बिरुदेव. तुम्ही आम्ही बिरुदेवाला मानतो, बिरुदेवाची आराधना करतो, बिरुदेवाची आपण भक्ती करतो, बरोबर आहे. ज्या बिरुदेवापाशी तुम्ही आम्ही जातो त्या बिरुदेवाचं महत्व आज श्री सद्गुरु संत बाळूमामापाशी जो भंडार आहे आणि जे बिरुदेवापाशी जो भंडार आहे त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे का? बिरुदेवाची यात्रा पकडून वर्षातून आपण एकदा करतो, बिरुदेवाची यात्रा आपण वर्षातून एकदा करतो, पण ह्या मामाची दररोज यात्रा. आता कसं करावं? इथं बकर कोंबडं लागत नाही, काही नाही, समाधान पद्धतीने यात्रा, गोड 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 यात्रा. बिरुदेव तिकट काढून तिथं अवतार तिकट घेतला, नंतर गोड मध्ये आला लगेच. काय आता बेटे तुम्ही तिकट लई गेला आता माझ्यासाठी, आता गोड गोड करा म्हणून इथे येऊन बसला. आता कसं करता? बिरुदेव आणि बाळूमामा काय वेगळं आहे का? बिरुदेव हाच बाळूमामा आहे, कारण वेगळा नाही. आपल्याला पाहण्याला फक्त जगासाठी, आपल्यासाठी आपल्याला आपण फक्त बिरुदेव म्हणून आपण आपल्याला बिरुदेवाची आराधना करतो, पण जगाला बिरुदेव कळाला का? नाही कळाला. त्या अवतारात बघितला त्यानं जगाला मी कळतो का नाही म्हणून. मग त्याच्यासाठी आणि त्या देवानं बिरुदेवानं तिथं अवतार घेतला, समाजाला कळाला फक्त, इतर समाजाला बिरुदेव कळाला नाही आणि कळू बी दिला नाही, त्याला मर्यादित ठेवलं बिरुदेवाला. म्हणून त्याच्यासाठी मामानं ठरवलं त्या अवतारात मला मर्यादित ठेवलं, आता ह्या अवतारात मर्यादित राहायचं नाही, मला जगामध्ये विराट व्हायचंय. पण हा जगामध्ये हा बाळूमामा एका मानवी कुळात जन्माला आला. ज्या भंडाऱ्याचं महत्व तुम्हा मला मर्यादित लोकांना माहिती होतं, आज जगाला त्या भंडाऱ्याचं महत्व मामानं जगापर्यंत पोहोचवते केलं. आज लोक बाळूमामाचा भंडारा हातात घेतात आणि मन आणि विश्वासाने आपल्या काळ्या भूमातेवर टाकतात आणि विश्वासानं खरोखर तिथं पूजा अर्चा करून हीर बोर पाडत बसतात. आणि त्याला मामा त्यानं विश्वास त्याचा दृढ असेल तर त्याची इच्छा मनोकामना पूर्ण करतात. हे सामर्थ्य आहे. मामानं सांगितलेलं रे माझ्या भांड्यात एवढी ताकद आहे. अरे जो खडकावर जरी माझं नाव घेऊन टाकलं त्या खडकाला पाजर फोडण्याची ताकद माझ्या भांड्यात आहे. अरे माझ्या भांड्यात एवढी ताकद आहे. अरे जी भूमाता अजिबात पिकत नाही त्या भूमातेमध्ये जर माझी लक्ष्मी फिरली आणि माझा भांडरा त्या जमिनीमध्ये पडला तर ती भूमाता सुद्धा पवित्र होते, ती भूमाता सुद्धा जास्तीत जास्त पिकल्याशिवाय राहणार नाही. माझ्या भांड्यात एवढी ताकद आहे. जो माणूस मरायला लागलाय माझ्यामधून खाली टाकलेला त्याच्या कपाळाला जर माझं नाव घेऊन बंडर लावला आणि त्याच्या मुखात माझं नाव घेऊन जर बंडर टाकला कारण तो सुद्धा 4 दिवस जगल्याशिवाय राहणार नाही असं मामा सांगतो. आणि त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो. आज काही लोक बंडर लावायला लाजवत होते. काय पहिलं मामाचा अवतार आपल्यापर्यंत येजेपर्यंत लोक कपाळाला बंडर लावायला लाजत होते, लाजत. आता लाजणार आहे. कशामुळे? त्या पश्चिम महाराष्ट्रामधून वातावरण इकडे आले. आता कळायला लागले आपण कुठंतरी आहोत. कुठून आलंय? पश्चिम महाराष्ट्रामधून मामा आला. मामानं पश्चिम महाराष्ट्र उठून पेटविलं की हे हळूहळू सगळीकडे पेटत चाललं. लोक कपाळाला बंडर लावायला लाजत होते. आज बाळूमामाचा बंडरा चिमटभर आपल्याला जसं प्रसाद मागतात ना हातावर, तसं लोक मामाचा चिमटभर बंडरा मागून घेतात. विचार करा बरं, ज्या बंडऱ्याचं महत्व आपल्याला माहिती नव्हतं त्या बंडऱ्याची ओळख करून द्यायचं काम मामा करायला लागलेला आहे हे अवतारामध्ये. एवढंच नाही हो, आज लोक बंडरा बघितला की बाळूमामा कोणाचा आहे? धनगराचा आहे. मेंढ्या बघितल्या की देव धनगराचा. कोण सांगितलं तुम्हाला? कोण सांगितलं तुम्हाला? कपाळाला भंडारा नाही मेंढ्यात दिसल्या म्हणजे देव धनगराचा होतो का कधी? देव जातीसाठी आलेला आहे का? देव जगासाठी आलेला आहे. अरे जगाचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. पण हे समजत नाही तुम्हाला. त्याचा दोष जगाचा नाही, तुमचा दोष आहे, तुमच्या विचाराचा दोष आहे. कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही मुस्लिम समाजाचा असू द्या, मुस्लिम समाजाचं लग्न कार्य असू द्या,
त्याच्या लग्नामध्ये काय लावते तू? हळदच लावतात ना मुस्लिम समाजाच्या लग्नामध्ये. हळद लावल्याशिवाय त्याचं लग्न होतंय का? हिंदू धर्मामध्ये जेवढे पंथ आहेत तेवढ्या पंथामध्ये हळद लावल्याशिवाय लग्न होतंय का? हळद कशी आहे मग? आणि ज्यांना हळद न लावता लग्न झालं त्याला लग्न म्हणतात का? त्याला बी नाव दुसरं दिले. कोणतं दिले तुम्हालाही माहिती आहे, सांगण्याची गरज. ज्याला हळद लागली त्याचं लग्न म्हणतात, आणि ज्याला हळद लागली नाही त्याला लग्न म्हणतात का? मग त्याच्यासाठी एक ध्यानात ठेवा, हळदीचं महत्व मर्यादित आहे समजू नका, कारण त्या हळदीचं मोल फार मोठं आहे. विचार केला पाहिजे. अरे बाबा, लग्नामध्ये तो हळद का लावतोस? मग लावाय नाही पाहिजे ना, तो बी पिवळच आहे. मग त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की आपण काय करायला लागलो, कसं करायला लागलो, याचा आपण विचार पाचार करून कार्य घडवलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी सगळ्यांना काळजी घ्या. उद्याचे येणारी 28 तारीख तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जमलं पाहिजे. आणि 28 तारखेला आपल्या परिसरातली महिला मंडळ, पुरुष मंडळ, कातरकरी मंडळ आपण सर्वांना एका ठिकाणी मिळून संध्याकाळी बरोबर त्या ठिकाणी 28 तारखेला सायंकाळी आपण मामाच्या दरबारात मामाच्या लक्ष्मीचं बाहेर उतरण्यासाठी आपण जमा व्हायचं. कारण कोणाला मेंढ्याचे कातरण करता येत असेल, कोणी कातरण करेन, कोणी मेंढ्या देईन, कोणी लोकर जमा करण्याचं कार्य करेन, कोणी त्या ठिकाणी मामाच्या दरबारात जे कातरकरी वर्ग आला त्याला पाण्याची, चहाची, जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची, ह्या गोष्टीची नियंत्रण ठेवीन. म्हणून त्याच्यासाठी 28 आणि 29 हे दिवस हा कार्यक्रम आपल्या परिसरात होणार आहे. तो कार्यक्रमाची संधी, आणि त्या कार्यक्रमाला न चुकवता आपण आपल्या परिपाहुण्याला सुद्धा सांगा. अरे देवाच्या मेंढीचा जावळ काढण्याचा कार्यक्रम आपल्या घरगुती मेंढ्याचं नाही. अरे जगाच्या मालकाच्या मेंढ्याचं कार्य आहे. 35,000 मेंढ्या आहेत. आपण 35,000 मेंढ्याचं कातरण किती दिवसात होतं? 19 दिवसात आहोत. 19 दिवसात मामाच्या मेंढ्याचं कातरण 35,000 मेंढ्याचे कातरण होते. तू मामाची ताकद आहे. शनी आपल्या भक्तांना जमा करण्याचं, शनी त्या माणसाकडून काम कार्य करून आणि कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर सर्वांना समाधान आशीर्वाद देण्यासाठी मामा आपल्या जवळ आपल्या तंबूस मध्ये बसलेला असतो. आणि प्रत्येक कातरकराला, सेवेकराला आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा देण्याचं कार्य चालू करतो. म्हणून त्याच्यासाठी मामाचं जे कातरकरी मंडळ आहे, जे वज उतरण्यासाठी, मामाच्या लक्ष्मीचं वज उतरण्यासाठी येतात, ते कशासाठी? पैसे भेटतात म्हणून येतात वाटलं का? फक्त मामाच्या दरबारातला नारळ आणि भंडारा आशीर्वाद मामाचा घेण्यासाठी येतात. म्हणून त्याच्यासाठी तो दिवस आपल्या खदगाव या नगरीमधल्या महिला मंडळ, पुरुष मंडळाला आपल्याला तो अजिबात दिवस चुकू नका. काळजी घ्या. किती कामकाज असेल बाजूला ठेवा. उत्साहानं, भक्तिभावानं मामाच्या लक्ष्मीचं वज बाहेर उतरण्याचं कार्य निवेदन आणि योग्य पद्धतीने आलेल्या भक्तांना जेवणाचं, फराळाचं, चहा पाण्याचं, कारण सावलीचं, सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून त्याच्यासाठी काळजीपूर्वक कार्य करण्याचा प्रयत्न करा. ह्या ठिकाणी भगवंताचे अर्थ झाले. सर्वप्रथम बाळूमाचे मेंढके बंधू एका पंक्तीने बसून पोटभर प्रसाद घेतील. सर्व महिला मध्ये पाठीमागे जबा एका पंक्तीने बसून पोटभर प्रसाद घ्या. महिलाला महिला वाढ करा. पुरुष मग एका रांगण्या भगवंता दर्शन घ्या. महिलाचे पंगत उठले की पुरुष मग एका पंक्तीने बसा, पोटभर प्रसाद घ्या. ज्याला कोणाला फोटो, कॅसेट पाहिजे, तो ग्रंथ कोणा पाहिजे असेल देवाच्या उजव्या साईडला उपलब्ध भेटून जाईल सांगितलेला नियमाचा पत्तेपळा. ज्याला कोणाला खंडाची वटी असेल, मेंढ्याच्या शेजारी उपलब्ध भेटून जाईल सांगितलेला नियमाचा पत्तेपळा. संध्याकाळी ठीक 8 पासून आपल्याला चारित्र्य भरपूर आपल्याला मामाचं महत्व सांगितलेलं आहे. आज आमुष्य आहे. आमुष्या चांगली बी तेवढीच आहे आणि वाईट सुद्धा तेवढीच आहे. माहिती आहे का? काही लोक म्हणतात आमुष्या बरोबर नसते, आमुष्या बरी नसते. अहो आमुष्या मला सांगा, आमुष्या बरी नाही ना? पण आमुष्याच्या दिवशी तुम्ही दुकानाची पूजा का करता? आमुष्याच्या दिवशी वाहनाची पूजा का करता तुम्ही? आमुष्याच्या दिवशी मारुतीलाच नारळ का फोडता तुम्ही? हे तुम्हाला अजून कळालंच नाही. अहो आमुष्या चांगली बी तेवढीच आहे, वाईट सुद्धा तेवढेच आहे. चांगल्या भावनेनं तिची पूजा केली तर ती चांगली आहे आपल्यासाठी, आणि वाईट भावनेनं पूजा केली तर ती आपल्यासाठी वाईट आहे. याचा अर्थ कळाला का नाही कळाला? अर्थ आमुष्याच्या दिवशी लोक चांगलं बी तेवढं शिकतात आणि वाईट बी तेवढं शिकतात. वाईट बी तेवढं शिकतात आणि चांगलं बी
तेवढंच शिकतात. पण आमुषा चांगली बी तेवढीच आहे आणि वाईट बी तेवढीच आहे. आमुषाला चांगलं करून घ्यायचं आपल्या हातात आहे, वाईट करून घ्यायचं आपल्या हातात आहे. आपण ठरवायचं की आमुषा चांगली आहे. वंगळी वंगळी म्हणत बसायचं नाही. आमुषाच्या दिवशी लोक म्हणतात आमुषाच्या दिवशी आमुषाचा उपवास धरू नाही. एखादी महाराज उठते ना आमुषाच्या दिवशी उपवास धरू नये. कोण म्हणतंय? कारण त्यासाठी आमुषाच्या दिवशी, कारण त्यासाठी आमुषाच्या दिवशी लोक देव कार्य का करतात, भक्ती कार्य का करतात. मग आमुषाच्या दिवशी उपवास धरलं म्हणजे कोण म्हणतो की आमुषाचा उपवास धरू नये म्हणून? अरे जगाचा प्रत्येक देवस्थानामध्ये त्या आमुषाच्या दिवशी लाखो भाविक जमा होतात. का होतात? त्या आमुषाचं महत्व तेवढं आहे. आमुषाला महत्व देवा देताना दिलेलं आहे. तो तुम्ही आम्ही का देऊ नये? याचा विचार तुम्ही आम्ही केलं पाहिजे आणि त्या विचारण कार्य घडवलं पाहिजे आणि त्या सांगितलेल्या नियमाप्रमाण कार्य आणि भक्ती घडवत चाललं पाहिजे. आज आपण मामापाशी आलोय हे आपलं भाग्य समजायचं आणि आपल्या पुण्यानुसार देवाचं कार्य सेवा संगत लाभते. ही आपल्या पुण्येश्वर आपली काहीतरी पाठीमालची पुण्य आहे. म्हणून मामा आपल्याला भेटला, मामाचे संगत, मामाचा प्रसाद आपल्याला लाभला, हे आपलं भाग्य समजा. कारण संध्याकाळी ठीक 8 पासून चारित्र्य महत्व मामाचं आपल्याला सांगितलं जाईल. त्या नियमाप्रमाणे कार्य करायचं आणि त्या नियमाप्रमाणे कार्य भक्ती घडवत चालायचं. कारण बोला बोला बाळूमाच्या नावाने, बाळूमाच्या नावाने, बाळूमाच्या नावाने, बाळूमाच्या नावाने. चला पुरुष मग एक रंगण्या भगवंता दर्शन घ्या. महिला पाठीमागे जाऊ, एका पंक्तीला बसून पोटभर प्रसाद घ्यायचं.